हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत फाईल टॅब. याच्या अगोदर एक मी व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये की आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्डची ओळख करून घेतलेली आहे की यामध्ये कसं काम करायचं किंवा टॅब काय आहे, ही सर्व माहिती पाहिलेली आहे. आता आपण सुरुवात करूया पहिल्या टॅबपासून. फर्स्ट टॅब आहे फाईल. तर फाईल टॅबचा वापर काय करायचा आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. ओके. फाईल टॅबवर क्लिक केल्यानंतर एक असा विंडो ओपन होतो ज्यामध्ये की आपल्याला रिसेंटली आपण कोणकोणत्या डॉक्युमेंट्सवर काम केलं ते दाखवलं जातं आणि त्याच्या साईडला एक आपल्याला व्ह्यू दिसतो ज्यामध्ये की ब्लँक डॉक्युमेंट, वर्ड म्हणजे किंवा टेम्पलेट्स अवेलेबल असतात. जो टेम्पलेट आपल्याला पाहिजे तो टेम्पलेट आपल्याला इथून निवडता येतो. समजा मला एखाद्या वरती काम करायचं आहे आणि तो पाहायचा आहे तर मी इथून डायरेक्टली सर्च करू शकतो रिझ्युमे. हे सॉरी, सॉरी, सॉरी. ऑन न्यू मोर टेम्पलेट्स. मोर टेम्पलेट्सवर गेल्यानंतर आपल्याला इथं पूर्ण टेम्पलेट्स अवेलेबल आहेत. ओके. अशी विंडो पण तुमच्याकडे येत असेल. यामध्ये आपल्याला सजेशन सर्चेस दिले आहेत. बिझनेस कार्ड्स, फ्लायर्स, लेटर्स. आपल्याला नेमकं बनवायचं काय? फ्लायर्स बनवायचं असेल तर फ्लायर्सचे टेम्पलेट मिळतील. ओके. बिझनेससाठी असेल तर बिझनेसचे टेम्पलेट्स येतील. आपल्याला रिझ्युमे बिल्ड करायचं असेल तर रिझ्युमेचे टेम्पलेट्स येतील. हे फ्लायर्सचे सर्व. एखादा फ्लायर्स तुम्हाला बनवायचा आहे, तो डायरेक्टली आपण इथून निवडून तयार करू शकतो. मला रिझ्युमे बिल्ड करायचं तर मी इथं रिझ्युमे टाइप करेल आणि सर्चवर क्लिक करतो किंवा एंटर बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला रिझ्युमे दाखवले जातात. रिझ्युमेचे टेम्पलेट्स यापैकी एखादा रिझ्युमे आपल्याला चॉईस करायचा आहे आणि त्यामध्ये आपली पूर्ण इन्फॉर्मेशन किंवा डिटेल्स भरायची आहे. ओके. यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे होम. होमवरती जाण्यासाठी म्हणजे डायरेक्टली तो होमवरती चालला जाईल. ओके. पुढं आहे न्यू. न्यू मधून आपल्याला नवीन डॉक्युमेंट ओपन करायचं जसं की आता आपण टेम्पलेट्स पाहिलेलंच आहे. परत आहे ओपन. ओपन म्हणजेच आपण रिसेंटली ज्या डॉक्युमेंट्सवर काम केले ते डॉक्युमेंट्स ओपन करायचे तर ओपन मधून करू शकतो. म्हणजे आपण एखादा डॉक्युमेंट हा फर्स्ट नावाचा डॉक्युमेंट आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बनवला होता. तो जर ओपन करायचा तर डायरेक्टली मी यावर काम क्लिक करून ओपन करू शकतो किंवा माझ्या कॉम्प्युटर सिस्टममध्ये एखादी फाईल सेव्ह केलेली आहे. ती जर ओपन करायची असेल तर धिस पीसी ऑप्शनवर क्लिक करायचे आणि या पीसी मधून कुठून आपल्याला ती ओपन करायची ती ओपन करता येते. तिथे फोल्डर्स आहे. दोन फोल्डर चॉईस करायचे. आपल्या कोणत्या फोल्डरमध्ये आहे, तो फोल्डर चॉईस करून तिथून ती फाईल ओपन करायची किंवा थर्ड ऑप्शन आहे लास्ट ब्राउज. ब्राउझवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो येते. त्यामध्ये आपला फाईल एक्सप्लोरर पूर्ण दिसतो. यामधून तुम्हाला माहिती आहे, तर क्लिक करून आपल्याला आपल्या कॉम्प्युटरमध्ये ज्या फोल्डरला तुमची फाईल आहे, तो फोल्डर ओपन करायचा आहे आणि त्यामधून ती फाईल क्लिक करून ओपनवर क्लिक करा. ती फाईल तुमची ओपन केली जाईल. ओके. अशा पद्धतीने आपल्याला फाईल ओपन करता येते. परत फाईलवर जातोय. गेट ॲडिंग्स यामध्ये काही ॲड्स करायचे आहेत का? ॲडव्हर्टाइजमेंट. ओके. नथिंग. ॲड्स वगैरे आपल्याला काही घ्यायचे नाहीये. इन्फो. इन्फो म्हणजे काय तर इन्फॉर्मेशन. या डॉक्युमेंट्सची पूर्ण इन्फॉर्मेशन असते. ज्यामध्ये की आपल्याला पूर्ण माहिती आहे. प्रॉपर्टीज याचा साईज किती आहे, पेजेस किती आहेत, यामध्ये टोटल वर्ड किती आहेत, एडिटिंग टाइम किती आहे, याचा टायटल टॅग, कमेंट काही आहे का यामध्ये, रिलेटेड सर्चेसमध्ये आहे, लास्ट मॉडिफाय कधी केलेला आहे, क्रिएट कधी केलेला आहे, लास्ट प्रिंट याची कधी घेतलेली आहे, याचा ऑथर कोण आहे, ऑथर पण दिलेला आहे. ओके. लास्ट मॉडिफाय कोणी केली, मॉडिफाय पण दिलेलं आहे. फाईल लोकेशन चेक करायचे तर ओपन फाईल लोकेशनवर क्लिक करा. फाईल लोकेशन म्हणजे ही फाईल कुठे सेव्ह, फाईल लोकेशन फाईल डी रिझ्युमे या फोल्डरमध्ये सेव्ह आहे. आता लेफ्ट साईडला जे ऑप्शन दिसतात अपलोड, शेअर, कॉपी, पाथ. अपलोड करायचे तर अपलोड करू शकतो ड्राईव्हला. शेअर करायचे तर शेअर करता येईल. यामध्ये प्रोटेक्ट डॉक्युमेंट हे सर्वात महत्त्वाचं आहे. जसं आपण याला प्रोटेक्ट करू शकतो की यामध्ये कोणीही मिसयूज करू नये किंवा यामध्ये कोणीही एडिटिंग करू नये. त्यासाठी आपल्याला इन्क्रिप्ट विथ पासवर्ड याला आपल्याला पासवर्ड देता येतो. तो पासवर्ड द्यायचा आहे. त्यानंतर ओकेवर क्लिक करा. परत पासवर्ड द्या आणि ओकेवर क्लिक करा. तो पासवर्ड आपण त्याला प्रोटेक्ट केलेला आहे. मी जर हा डॉक्युमेंट परत ओपन करायचं म्हणतो, तर मला याला पासवर्ड द्यावाच लागतो. विदाऊट पासवर्ड हा डॉक्युमेंट ओपन होणार नाही. बिलकुलही होणार नाही. कधीच होणार नाही. जोपर्यंत तुम्ही पासवर्ड देणार नाही, तोपर्यंत तुमचा रिझ्युमे कोणीही ओपन करू शकत नाही. यामध्ये बरेचसे ऑप्शन आहेत. त्या ऑप्शनचा पण आपण वापर करू शकतो. रिस्ट्रिक्ट एडिटिंग म्हणजे पासवर्ड द्यायचे आपल्याला. एन्क्रिप्टेड पासवर्ड आपण केलेला आहे. यामध्ये काय डिजिटल सिग्नेचर ॲड करायचं आहे का? मार्क ॲज अ फायनल यामध्ये सर्व एडिटिंग झालेलं आहे. याला मार्क ॲज अ फायनल करायचं आहे का? मार्क ॲज अ फायनल पण करू शकतो. पुढे आहे इन्स्पेक्ट. याला इन्स्पेक्ट करा. चेक. चेक ॲक्सेसिबिलिटी याची ॲक्सेसिबिलिटी चेक करायची. कॉपॅबिलिटी ओके आहे. सर्व ओके आहे. यामध्ये आपण काही चेक नाही केलं तरी चालेल. व्हर्जन हिस्ट्री दाखवेल या ठिकाणी व्हर्जन. ओके. सॉरी.
तुमच्याकडे हा ऑप्शन नसेल दिसत किंवा जे अपडेटेड मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड आहे त्यामध्ये हे नवीन नवीन फीचर्स अवेलेबल झाले. जसे की आपण 2013, 2016 जर यूज करत असाल तर त्यामध्ये फीचर्स अवेलेबल दिसत नाहीत. या डॉक्युमेंटला मॅनेज करायचं तर इथून मॅनेज पण करता येईल. ओके. रिकवर अनसेव्ह डॉक्युमेंट्स जो की आपण सेव्ह केलेला नाही त्याला इथून आपल्याला रिकवर करता येतं. नेक्स्ट ऑप्शन आहे सेव्ह. याला सेव्ह करायचं आहे का? डायरेक्टली सेव्ह होतो. पुढे येतो सेव्ह ॲज. सेव्ह आणि सेव्ह ॲज यामध्ये फरक काय आहे? सेव्ह म्हणजे एखादी फाईल आपण डायरेक्टली सेव्ह करतो. आता आपण ही फाईल सेव्ह केली आहे कदम संभाजी नावाने, जो की एक रिझ्युमे आहे. ओके. ती सेव्ह केली तर डायरेक्टली सेव्ह होते. मी जर त्यामध्ये काही एडिटिंग करतोय, सेव्हवर क्लिक करतोय, तर ती एडिटिंग डायरेक्टली सेव्ह केली जाते. मला पण काय करायचं आहे, हा जो फाईल आहे, या फाईलमध्येच इथं जो कदम संभाजी आहे, या ठिकाणी मी दुसऱ्याचं नाव एडिटिंग करतोय किंवा माझं नाव एंटर करतोय आणि एंटर केल्यानंतर मला ती फाईल आता हा रिझ्यूमे तर कोणाचा आहे? संभाजीचा आहे. पण तो रिझ्यूमे मला माझ्या नावाने सेव्ह करायचा आहे. त्यावेळेस मी सेव्ह ॲजचा वापर करेल. म्हणजे एखादी फाईल आहे, ऑलरेडी त्या फाईलला काहीही चेंजेस त्याच फाईलमध्ये चेंजेस करून जर दुसऱ्या नावाने किंवा त्याची दुसरी कॉपी बनवायची असेल, तर सेव्ह ॲजचा वापर करता येतो. आपण सेव्ह ॲजवर क्लिक केलेला आहे. फोल्डर ब्राउज करू. कोणत्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचे? फोल्डर दिसाय दिस पीसी, न्यू व्हॉल्यूम, रिझ्यूमे. ऑलरेडी हा डॉक्युमेंट आहे. मी इथं समजा नेक्स्ट नाव देतो असं रिझ्यूमे. ओके. हा रिझ्यूमे नावानं सेकंड फाईल तयार होईल बघा. टायटल बारमध्ये नवीन नाव आलं काय? रिझ्यूमे. आणि आता यामध्ये मी जे काही चेंजेस होतोय तो संभाजीच्या रिझ्यूमेला काहीही फरक पडणार नाही. पण सेव्ह ॲज न करता मी जर सेव्ह केलं तर याचे पूर्ण चेंजेस हे सुरुवातीला आपण ज्या फाईलवर काम करतोय त्याच फाईलमध्ये होतील. ओके. म्हणजे एखाद्या फाईलची कॉपी किंवा दुसरी जर फाईल प्रत तयार करायची त्यासाठी आपण सेव्ह ॲजचा वापर करायचा आहे. सेव्ह ॲजचा वापर केल्यानंतर आपण इथं त्यामध्ये फाईलचा प्रकार पण निवडू शकतो. हा फाईल आहे रिझ्यूमे मी बनवला आहे. त्याला मला पी-डी-एफमध्ये सेव्ह करायचं आहे. वर्डचा तर फाईल आहेच, पण मला एका मित्राला पी-डी-एफ शेअर करायची. त्यामुळे मी पी-डी-एफवर क्लिक करतो आणि सेव्ह करतोय. त्याचा पी-डी-एफ पण तयार होतो. अशा पद्धतीने तुम्हाला पी-डी-एफ पण तयार आहे. हा डॉक्युमेंट प्रोटेक्टेड आहे म्हणतोय. ओके. गुड. तरी पण आपण त्याचा पी-डी-एफ बनवलेला आहे. नेक्स्ट पुढे पाहू आपण काय आहे प्रिंट. या डॉक्युमेंटचा प्रिंट घ्यायचा आहे का? प्रिंटसाठी प्रिंट ऑप्शन आहे. यावरती प्रिंट करून प्रिंट देऊ शकता. जास्तीच्या कॉपी पाहिजे असेल तर आपण 2, 3, 4 कॉपीज घेऊ शकतो. प्रिंटर इथून आपल्याला प्रिंटर चॉईस करायचा. आपल्या कॉम्प्युटरला जो प्रिंटर कनेक्टेड असेल तो प्रिंटर इथे दिसेल. पेजेस किती पेजेस प्रिंट करायचे? 1000 पेजेस असतील त्यापैकी किंवा 100 पेजेस आहेत. 100 पैकी आपल्याला फक्त एक सिंगल पेज प्रिंट करायचे. त्या पेजचा डायरेक्टली त्या नंबर टाकून आपण प्रिंट करू शकतो. शेअर आपला डॉक्युमेंट आपल्याला शेअर करायचा आहे. शेअर करता येतो इथून डायरेक्टली. नेक्स्ट एक्सपोर्ट त्यालाच पी-डी-एफमध्ये बनवायचं आहे. एक्सपोर्टने सुद्धा त्याला पी-डी-एफ बनवता. तर क्लोज म्हणजेच बंद करणे. अकाउंट म्हणजे मायक्रोसॉफ्ट अकाउंटची इन्फॉर्मेशन असते. माझं इथं मायक्रोसॉफ्टचं अकाउंट आहे ती इन्फॉर्मेशन पूर्ण दाखवत आहे. तुमच्याकडे जर अकाउंट नसेल तर इथं काही इन्फॉर्मेशन दिसणार नाही किंवा साइन इनचं ऑप्शन असेल. आणि लास्ट आहे ऑप्शन. या ऑप्शनमधून आपल्याला जनरल सेटिंग्ज दिलेले आहेत ज्यामधून की आपण पूर्ण वर्डला कस्टमाइज करू शकतो. जर तुम्ही डेव्हलपर लेव्हलवर काम करताय आणि तुम्हाला पूर्ण वर्डचं नॉलेज आहे, तरच या फीचरमध्ये जाऊन त्याला ॲक्सेस करा. अदरवाईज यामध्ये जर काही चेंजेस झाले, तर त्या पूर्ण सेटिंग बिघडून जातील आणि तुम्हाला वर्डमध्ये काम करायला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे यामधल्या कुठल्याही सेटिंग चेंज करायच्या नाहीत. या पूर्ण सेटिंग तुमच्या वर्डला कस्टमाइज करतात. हे नेहमी लक्षात ठेवायचं. त्यामुळे ऑप्शनमध्ये जाऊन आपण कुठलंही काही चेंजेस करायचे नाही. हां, जर तुम्हाला याबद्दल जास्तीची माहिती पाहिजे, तसं आपण कमेंटमध्ये मला कमेंट सांगा. मी तुम्हाला याबद्दल एक स्पेशल व्हिडिओ बनवून देईल. पूर्ण जे काही वर्डला आपल्याला कस्टमाइज कसं करू शकतो, त्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवू. ओके? ठीक आहे. फाईल टॅब हा क्लिअर झालेला आहे. यामध्ये प्रत्येक ऑप्शनचा आपण पाहिले की कशाचा वापर कोणत्या ऑप्शनचा वापर कशासाठी केला जातो. ओके. काही डाउट्स असतील तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ कसा वाटला, तो पण कमेंट्समध्ये सांगा. अ, भेटू आपण पुढील लेक्चर्समध्ये. तोपर्यंत थँक यू. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. ओके. टाटा. बाय.